आजोबा माझ्यावरती चढा ना, माझ्यावरती. अरे येड जाव्या पोरे, आई बाबाने हे शिकवलं काय? पुढे तेवढा चांगला माल बसला तरी आजोबांचं काही उठत नाही वाटत. आजोबा माझ्याकडे बघायला पण चालत. अब्बा डब्बा जब्बा. मित्रांनो खरं सांगतो, आणि सकाळी मी लवकर उठलो, माझा मोबाईल घेतला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ स्क्रोल करत होतो, इंस्टाग्राम वरती रील्स स्क्रोल करत होतो आणि मी एका अशा जगामध्ये, एका अशा दुनियेमध्ये येऊन पोचलो जिथं पप्पाच्या पर्या आपलं नागडं ढुंगण लोकांसमोर, पब्लिक समोर नाचवत होत्या, हलवत होत्या. या पोरगीचा ढुंगण हलवत्याला डान्स मी बघितला आणि माझे डोळे भरून आलं, माझं मन भरून आलं. मला पण वाटलं की बाबा या पोरगीला आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे, आपण आपल्या चॅनलवरती हिला घेतलं पाहिजे. म्हणून हिचा रोस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. तर चला बघूया सोना डान्सर नावाच्या या पोरीचा ढुंगण हलव्या डान्स. अरे कसला रे डान्स हा, झटाचा डान्स. याच्यापेक्षा भारी तर आमचा जॉनी भाई आहे. एवढ्या जोरात झटकन नाही देत, पण हळूहळू हळूहळू चांगला डान्स करतो. हे कसलं काय, एकदम जोरात. एवढ्या सगळ्या पब्लिक मध्ये ही पोरगी आपलं ढुंगण हलवून मटकत डान्स करते. याचा अर्थ हिच्या आई बापाने हिला अशीच सोडलेली आहे. तरीका है भीक मांगने का. एका बाजूने जर बघितलं तर ही पोरगी समाजसेवाच करते. खालून बघा, वरून बघा, साईडनं बघा, इकडून बघा, तिकडून बघा, सगळं फ्री मध्ये. कसं आडवं पडून बघा, झोपून बघा, सगळं फ्री मध्ये. अगं पोरी, ह्यो तुझा बुवाचा एवढा काचा नको हलवू, नाही तर कोणतरी काचा हलवून तुझा बुवाचा जाईल. समजलं काय? आता उद्या जर एखाद्यानं आंदोलन छेडलं की बाबा ही पोरगी अश्लील येडेचाळे करते पब्लिक प्लेस मध्ये, रस्त्यावरती इकडं तिकडं असे अश्लील व्हिडिओज बनवत्या, तर ती पोरगी काय म्हणणार की बाबा महिलांना या समाजामध्ये आदर नाही, त्यांना मोकळेपणा नाही, XYZ हे ते म्हणजे ऐकण्यासारखं नसणार हो. न्यूजवाली असणे अशी उचलून धरणार. ही काय करते कोणाला माहितीये? एवढी चादर मोद पोरगी मी पहिल्यांदा बघतोय बाबा. आपलाच ड्रेस वरती करते, खाली करते, लोक बघते तिकडं. दाखवायचं तर सगळं तर दाखव. साईडनं उभा राहिलेल्या माणसांचा आत्मा तरी थंड होईल. फेमस व्हायच्या नादात, व्हिडिओच्या नादात, रीलच्या नादात ही पोरगी अजून भविष्यात काय काय करते, काय उचलून दाखवते आणि काय काढून दाखवते, काय माहित बाबा. आता तुम्ही म्हणणार की एखाद्या मारकुट्या म्हशीसारखी ही या गटराच्या पाणीत का लोळत्या, का आंघोळ करत्या? तर विषय काय हा, ही पोरगी जिथं राहत्या तिथं आठवड्यात 2-3 वेळाच पाणी येतंय. पाण्याचा तुटवडा असतोय, त्यामुळे आंघोळ करायला या पोरगीला मिळत नाही, पाणी सापडत नाही, पाणी राहत नाही, प्यायला पाण्याचं वांदा असतंय. मग ही काय करते, बाहेर बघते कुठं गटराचं पाणी वगैरे आहे का, आणि त्याच्यामध्ये उडी घेते मारकुट्या म्हशीसारखी. मग ही अशी व्हिडिओ वगैरे काढते. बघणाऱ्या लोकांना वाटतं की बाबा ही व्हिडिओ करते, अशी खोळ्यागत काय करते, पण ऍक्च्युअली मध्ये ही इथं आंघोळ करायला आलेल्या असते. हे तिलाच माहिती असते, आणि त्या कॅमेरामॅनला म्हणजे मोबाईल जो व्हिडिओ करतोय त्याला आणि या पोरगीला. बाकी लोकांना वाटतंय की हे खोळ्यागत व्हिडिओ करतोय, आपण लक्ष द्यायचं नाही. ये क्या तमाशा लगा रखा है तूने. आता या पोरीचं कसं झालं माहितीये का, कोणी पण येऊन लावा कडी आणि मला बनवा गोडी. म्हणजे ही फुल फ्री मध्ये ऑफर देते, कोणी पण या आणि माझ्यावरती चढा. म्हणजे आता हिनं जीन्स टॉप घातलाय तेवढ्यापर्यंत ठीक होतं, जीन्सच्या मधली चड्डी पण अशी वरती पोटावरती ओढून लोकांना दाखवा लागली. म्हणजे किती येडचाळ करते ही पोरगी बघा. तर ताई, तू नेमकं हा ढुंगण हलव्या डान्स कुठं शिकलीस का, तू स्वतःहून शिकलीस का, कुठं क्लासेस वगैरे लावलेलेस, आम्हाला पण सांग. त्या क्लासेस वाल्याला शोधून काढतो आम्ही. आणि हे तुझं व्हिडिओ बघून कनी मला संडासला लागले बघ. आता ही येडजवी पोरगी आपली आतली चड्डी पोटावरती करून येडेचाळे करते हायवे रोडवरती. जर तुम्ही बारीक लक्ष देऊन बघितलं तर या पोरीच्या जीन्स पॅन्टची चेन उघडी आहे. आता हिनं मुद्दामून केलंय का काय हिच्या लक्षात नाही, काय माहिती नाही, पण त्या चेनच्या आत जर एखाद्या मुलासारखा नागोबा जर असता तर या पोरगीच्या डान्सवरून अंदाजा लावा तो नागोबा कसा डुलला असता, कसा नाचला असता. या पोरीच्या या ढुंगण हलव्या डान्सवरून मला एक समजलं मित्रांनो की बाबा आपण किती पण सुंदर असू दे, आपण किती पण फेमस असू दे, आपली लोकांमध्ये काय किंमत आहे हे आपल्या कंटेंटवरून, आपल्या वागण्यावरून समजते. जर तुम्ही एखादं कंटेंट क्रिएटर असाल तर काहीतरी चांगलं बनवा, नाहीतर गांड काय मोर पण हलवतो श्रावण महिन्यात. नाच रे मोरा, आंब्याच्या पानात तू नाच रे मोरा, काच नाच रे मोरा, कांड पसरून नाच. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि मनोरंजनासाठी असतात, याला कुणीही पर्सनली घेऊ नका. बाकी काय नाही, आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका.